एल्फिन्स्टन पुलासंदर्भात आज अधिकाऱ्यांची स्थानिकांसोबत बैठक। स्थानिकांच्या पुनर्वसनासंदर्भातल्या मागण्यांबाबत ही बैठक आहे। बैठकीत तोडगा काढण्यात सरकारला यश येणार का याकडे लक्ष आहे। जोडणारा एल्फिन्स्टन ब्रिज शुक्रवारी रात्री 9 वाजता वाहतूक विभागाकडून बंद करण्यात आला होता, परंतु स्थानिकांच्या विरोधानंतर पुन्हा 2 दिवस जो आहे तो हा ब्रिज सुरू करण्याचा निर्णय जो आहे तो MMRDAच्या अधिकाऱ्यांनी घेण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। त्यानंतर आज MMRDAचे अधिकारी, पालिकेचे अधिकारी, वाहतूक विभागाचे अधिकारी आणि स्थानिक प्रशासनातील काही अधिकारी त्याचसोबतच स्थानिकांना घेऊन आज एक महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ते दुपारी पार पडणार आहे। एल्फिन्स्टनच्या ब्रिजवरती जे आहे ते निदर्शनं केली आणि जे MMRDAच्या वतीनं पाडकाम सुरू केलं जात होतं त्या पाडकामाला विरोध केला आणि त्यानंतर आमदार काळीदास कोळंबकर यांनी मध्यस्थी केल्यानंतर अखेर जे आहे ते या ब्रिज संदर्भात आणि स्थानिकांच्या प्रश्नासंदर्भात आज बैठक लावण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये नक्की निर्णय काय होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की याच्या अगोदर अनेक वेळा हा ब्रिज बंद करण्याचा निर्णय जो आहे तो MMRDAच्या वतीनं आणि वाहतूक विभागाच्या वतीनं घेण्यात आला होता। आजच्या बैठकीमध्ये नक्की काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामॅन योगेश गुरवसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।